आणि यानंतर आपण थेट दिल्लीमध्ये जाऊयात। भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या विरोधात सध्या निदर्शनं सुरू असल्याचं दिसतंय। काल महिला आरक्षणाचं बिल हे नामंजूर झालं आणि त्यानंतर सध्या भाजप काहीशी आक्रमक झालेली बघायला मिळते। आज राज्यामध्ये देखील काही ठिकाणी आंदोलनं पार पडलेली आहेत आणि दिल्लीमध्ये भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या विरोधात आता भाजपचे हे सगळे कार्यकर्ते नेते हे एकवटल्याचं बघायला मिळतं आहे आणि काँग्रेसच्या विरोधात सध्या निदर्शनं केली जात आहेत। काळे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। हमारा जो अधिकार लोकसभा विधानसभा के लिए हम मांग रहे थे उसमें बिल्कुल उन्होंने हमारा साथ नहीं दिया और बहनों के अधिकार को जो मांग रही थी उसको तहस नहस कर दिया। मैं आज यहाँ से आपसे ये कहना चाहती हूँ, जब भी मौका लगे इनको इनका आईना दिखा देना। बहुत बहुत आभार। भारत माता की। और सभी बहनों से आह्वान करते हैं कि कांग्रेस की महिला विरोधी और ये राहुल गांधी और कांग्रेस पार्टी और जितने भी हमारे उनके सहयोगी सांसद हैं, इस महिला आरक्षण बिल का विरोध करके महिलाओं के साथ विश्वासघात करके महिलाओं के साथ धोखा करने का जो काम किया है, ये नारी शक्ति उन्हें कभी भी माफ नहीं करेगी। ये माताओं बहनों का शौक अगर लग गया तो आने वाले समय में आप कहीं के नहीं रहोगे। जब आप चुनाव में वोट मांगने जाओगे तो ये नारी शक्ति आपको बताएगी कि आपने महिलाओं के साथ जो धोखा किया है, महिलाओं के साथ जो विश्वासघात किया है। मेरी वो बहनें जो दिन रात काम करके दिन रात जनता की सेवा में काम करती हैं, आज उनका मौका आया था, आज उनका समय आया था। 33% आरक्षण के साथ वो लोकसभा और विधानसभा में प्रतिनिधित्व करती, उनका आपने अपमान किया है। नारी शक्ति का ये अपमान, नारी शक्ति का अपमान, मातृशक्ति का अपमान। कांग्रेस पार्टी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी शर्म करो, बच्चों अच्छे कर्म करो, राहुल गांधी शर्म करो। धन्यवाद। आज माननीय प्रदेश अध्यक्ष जी दिल्ली के यहाँ हमारे मध्य में हमारी बिहार की सांसदा धर्मशिला गुप्ता जी हैं। मैं उनसे आग्रह करती हूँ कि अपनी बात रखें। आदरणीय प्रदेश अध्यक्ष जी और हमारी सभी आदरणीय सांसद बहनें, विशाल संख्या में राहुल गांधी को मात देने के लिए जो शक्ति यहाँ पर खड़ी है, आपको अभिनंदन है और स्वागत है। जिस तरह से तर याच विषयी बोलूयात। आमच्या प्रतिनिधी रीमा आपल्या सोबत आहे। तर रीमा, एकीकडे आज रात्री 8:30 वाजता पंतप्रधान मोदी नेमकं कालच्या या सगळ्या गोष्टींवरती काय बोलणार याची उत्सुकता आहे आणि त्याच वेळेला दिल्लीमध्ये भाजपचे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि हेमा मालिनींच्या नेतृत्वामध्ये हे निदर्शन सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की काल रात्री उशिरा जेव्हा या बिलासंदर्भात नारी शक्ती वंदन सुधारणा विधेयक लागू करण्यासंदर्भात मतदान झालं, विरोधकांच्या एकजुटीमुळे हे मतदानामध्ये हे मागे पडलं। मात्र दरम्यान त्यानंतर भाजप सभी नारी शक्ति यहाँ पर जुड़े हुए हैं, ये प्रोटेस्ट कर रहे हैं कि कल हमारे लोकसभा में ये नारी शक्ति अभियान को बिल पास नहीं होने दिया विपक्ष के लोगों ने। तो इसके लिए बहुत दुखी है हमारे सारी महिला शक्ति। तो इसके लिए हम लोग प्रोटेस्ट कर रहे हैं, पूरा प्रोटेस्ट आगे भी बढ़ेगा। आज रात को 8:30 बजे हमारे प्रधानमंत्री सारे नारी शक्ति को पूरे देश को संबोधन करेंगे। आज आप लोग सुनिए वो क्या कह रहे हैं। वो परिवारवाद के
तर नारी शक्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या नंतर सध्या काँग्रेसच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू आहे आणि भाजप सध्या आक्रोश करतोय. रीमा आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेल्यात. रीमा, आपल्याला माहिती आहे की भाजपने काँग्रेस विरोधात आता रान पेटवायचं ठरवलेलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी आज भाजपकडून त्याचप्रमाणे एनडीएच्या सर्व घटक पक्षांकडून निदर्शनं करण्यात आली. त्याचवेळी आज आपण पाहतोय दिल्लीमध्ये मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू आहे. बहुतांश महिलांनी काळे कपडे घालून काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपचे माजी मंत्री स्मृती इराणी त्याचप्रमाणे रविशंकर प्रसाद यांनीही पत्रकार परिषदेतून काँग्रेस मुख्यतः प्रियंका गांधींच्या भूमिकेवर खूप टीका टिप्पणी केली. त्याचप्रमाणे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनीही पत्रकार परिषदेतून काँग्रेसच्या भूमिकेवर, राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका केली. त्यामुळे आता आपण पाहू शकतो की देशभरात काँग्रेस विरोधात भाजपनं आंदोलनाचं हत्यार उगारलेलं आहे. अगदी रीमा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.